झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रॉबर्ट वडेरांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केलेली आहे। केजरीवाल यांचे आरोप खोटे असतील तर त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोका असंही अण्णांनी म्हटलंय। यूपीए सरकारमध्ये महाघोटाळ्यांची मालिका सुरू असतानाच आणखी एका घोटाळ्याची भर पडली आहे। यावेळी मात्र काँग्रेस किंवा यूपीएतील घटक पक्षातला मंत्री नव्हे तर थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावरच गंभीर आरोप झाले। इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वडेरा यांच्या मालमत्तेचं ऑडिटच सादर केलंय। रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ ग्रुपचे कसे लागेबांधे आहेत याचीही त्यांनी पोलखोल केली आहे। गेल्या 3 वर्षात डीएलएफच्या मदतीनं वडेरांची संपत्ती 50 लाखांवरून 300 कोटींवर गेली आहे। वडेरा आणि त्यांच्या आईच्या नावावर 5 कंपन्या असल्याचा दावाही केजरीवालांनी केला आहे। विशेष म्हणजे डीएलएफनं मेहरबानी दाखवत 35 कोटींची मालमत्ता 5 कोटींच्या कवडीमोल भावानं वडेरांना विकली आहे। एवढंच नव्हे तर डीएलएफनं वडेरांना तब्बल 65 कोटी रुपये बिनव्याजी दिल्याचा आरोपही केलाय। 10 कोटींचा फ्लॅट अवघ्या 75 लाखांना दिला असून डीएलएफच्या हॉटेल्समध्ये वडेरांची 50% भागीदारी असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आलाय। डीएलएफनं वडेरांवर ही मेहरबानी दाखवल्यामुळे त्यांना काँग्रेस शासित दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये जमिनी आंदण मिळाल्याचा दावाही त्यांनी केलाय। वडेरांनी जमवलेली ही काळी माया काँग्रेसचीच असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलाय। उनको डीएलएफ ने 65 करोड़ रुपए का अनसिक्योर्ड इंटरेस्ट फ्री लोन दिया। डीएलएफ ने उनको 65 करोड़ का लोन दिया और उस 65 करोड़ से उन्होंने डीएलएफ की ही प्रॉपर्टीज खरीदी, बहुत सारी, और वो भी डीएलएफ की प्रॉपर्टीज उन्होंने डीएलएफ ने सस्ते में दे दी। तो इसमें डीएलएफ को क्या फायदा हुआ? डीएलएफ ने ऐसा क्या किया? रॉबर्ट वडेरा ने डीएलएफ को क्या फायदा पहुंचाया? ये कई सारे प्रश्न हैं। काँग्रेसनं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत हे षडयंत्र असल्याचा दावा केलाय। तसंच याबाबत पुरावे देण्याचं आव्हानही काँग्रेसनं इंडिया अगेन्स्ट करप्शनला दिलंय। जब इनकम टैक्स भर रहे हैं, स्टॉक एक्सचेंज पर डीएलएफ का नाम रोज ऊपर नीचे होता है, तो आप आरोप किस बात पे लगा रहे हैं? आपसे लोन लेकर मैं जो भी प्रोफेशन कर रही हूँ, जो भी मैं वोकेशन करना चाहूँ, मेरे को अधिकार है। मिस्टर रॉबर्ट वाड्रा भी आप जैसे, मेरे जैसे इस देश के नागरिक है। उस खुलासे में जो लूट को 100% छूट दी गई है वो श्रीमती सोनिया गांधी जी द्वारा दी गई है। तो इसलिए यह और गंभीर मामला बनता है और इसलिए इसकी जांच होनी चाहिए। और जांच ये नहीं कि जो चोर वही चौकीदार। यूपीए यापूर्वीच अनेक घोटाळ्यांच्या आरोपांनी घेरलेली आहे। घोटाळ्यात अडकलेल्या मंत्र्यांची पाठराखण करताना नाकी नऊ आलेल्या काँग्रेसला आता थेट सर्वेसर्वा सोनियाबाईंच्या जावईबुवांसाठी लढावं लागणार आहे। मात्र या आरोपांमुळे घोटाळ्यांची मालिका थेट पक्षाध्यक्षांच्या उंबरठ्यावरच पोहोचल्यामुळे काँग्रेस समोरच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत। झी 24 ताससाठी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।